नमस्कार. माझं नाव यशवंत जगदाळे. मी कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी विषय विशेषज्ञ उद्यमविद्या या पदावर गेल्या 10 वर्षापासून कार्यरत आहे. आजचा जो आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती व कृषी कॅप यांच्या संयुक्त विद्यमानं आपला जो आजचा कार्यक्रम आहे तो आयोजित केला गेलेला आहे. आजचा आपला विषय आहे ड्रॅगन फ्रूट लागवड तंत्रज्ञान. आपल्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपला जो जो जगाचा पोशिंदा आहे त्या बळीराजासाठी 2 ओळी आणि नंतर आपण आपल्या मुख्य विषयाकडे जाऊ. म्हणजे आता आपण ऑनलाईन दुपारच्या सत्रात सुरुवात करतोय. त्याच्या अगोदर एक थोड्याशा 2 ओळी म्हणजे बाकी सगळे अजून टेंटेटिव्हली अटेंड करतील. कडाक्याचे ऊन असो वा सोसाट्याचा वारा, कडाक्याचे ऊन असो वा सोसाट्याचा वारा किंवा बरसत असो पावसाच्या ओल्या चिंबधारा, किंवा बरसत असो पावसाच्या ओल्या चिंबधारा, तरीही राबतो माझा बळीराजा, तरीही राबतो माझा बळीराजा. आता तुम्ही बघताय की कंटिन्युअस पाऊस येत आहे, मधून ऊन वारा आणि वातावरण बदलत राहते, तरी आपला जो बळीराजा आहे तो काम करतो आणि त्या बळीराजाला कामातून उत्पादन वाढीसाठी आपण कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या मार्फत वेगवेगळे कार्यक्रम असे कृषी ॲपच्या मार्फत आयोजित करत असतो आणि त्यातलाच एक भाग आहे ड्रॅगन फ्रूट लागवड तंत्रज्ञान. तर आता आपण आपले प्रेझेंटेशन आणि माहिती घेण्यास सुरुवात करू. तर आपण आता ड्रॅगन फ्रूट हे जे आपण बघतोय की आता आपण रेग्युलर पिकं बरेच शेतकरी बांधव लागवड करतात. आंबा असेल, पेरू असेल, चिक्कू, डाळिंब, सीताफळ. पण याच्याच बरोबर शेतकऱ्याला एक नवीन हमखास उत्पादन देणारं पीक म्हणजे याला आपण म्हणतो ड्रॅगन फ्रूट. सध्या बरेच जण ड्रॅगन फ्रूटची लागवड करत आहेत, पण त्यामध्ये लागवड करताना जर आपण नवीन तंत्रज्ञान वापरलं तर आपल्याला उत्पादन चांगल्या पद्धतीने मिळेल, त्या फळाचा दर्जा असेल तो सुद्धा चांगला मिळेल. ह्यासाठी आपण कशा पद्धतीने काय काळजी घेतली पाहिजे ते येणाऱ्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत. ड्रॅगन फ्रूटला आपण पितया म्हणतो किंवा पितया किंवा स्ट्रॉबेरी पियर अशी वेगवेगळी नावे या ड्रॅगन फ्रूटला आहेत. आता तुम्हाला प्रेझेंटेशन इंग्लिशमध्ये दिसतंय, पण मी फक्त जनरल माहितीसाठी तुम्हाला मी दाखवतोय. सगळं आपण मराठीमध्ये चर्चा करणार, मराठीमध्येच माहिती देणार आहोत. हे ड्रॅगन फ्रूट हे फळ हे मेक्सिको मधले किंवा सेंट्रल अमेरिका किंवा साऊथ अमेरिकेमध्ये त्याची लागवड असते. तिथून हे फळ आपण आपल्या भारतामध्ये लागवडीसाठी आणलेलं आहे. जसं परदेशी भाजीपाला म्हणतो सेलरी, पार्सली, लेटूस, आइसबर्ग, लाल कोबी, लाल मुळा, भेंडी, त्याचप्रमाणे परदेशी फळामधलं हे पीक आहे. परदेशी फळामध्ये सुद्धा आपण मँगोस्टीन म्हणतो, अभ्याकडो म्हणतो, पीच, पियर, प्लम आणि हे ड्रॅगन फ्रूट. म्हणजे आपण कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत आपण असे नवीन नवीन पिकं कृषी विज्ञान केंद्राच्या बारामतीची जी NHB 4 स्टार ॲक्रिडेटेड रोपवाटिका आहे त्या रोपवाटिकेमधून सुद्धा आपण ह्या सर्व प्रकारच्या परदेशी फळ पिकांच्या फळांची रोपं आपण तयार करून पूर्ण महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांना पुरवतो आणि विक्री पश्चात मार्गदर्शन सुद्धा करतो. तर ड्रॅगन फ्रूट हे आपण कॅक्टस वर्गीय प्लांट आहे, म्हणजे त्याला जास्त पाऊस लागत नाही, जास्त टेम्परेचर असेल तरी चालतं. साधारणतः 600 ते 1300 मिलीमीटर ज्या ठिकाणी पाऊस पडतो त्या ठिकाणी हे ड्रॅगन फ्रूट हे फळझाड चांगल्या पद्धतीने येतं आणि टेम्परेचर जे म्हणतो 38 ते 40 डिग्रीच्या दरम्यान असेल त्या तापमानामध्ये ड्रॅगन फ्रूट हे चांगल्या पद्धतीने येतं. आणि जर जास्त पाऊस झाला, जर फ्लॉवरिंग स्टेज असेल, फुले येण्याची काळ जर त्याची अवस्था असेल आणि पाऊस जास्त झाला तर त्या ठिकाणी त्या झाडाची फुलगळ येते, फुलगळ झालेली आपल्याला आढळून येते. तर हे थोडंसं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं ज्यावेळेस आपण ड्रॅगन फ्रूटची लागवड करणार त्यावेळेस. तर ड्रॅगन फ्रूटची लागवड का वाढायला लागली? कारण ते न्यूट्रिशियस बरेच पौष्टिक घटक त्या फळामध्ये मिळतात. शिवाय एक अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज त्या फळामध्ये आहेत, म्हणून आपल्याला ड्रॅगन फ्रूटची लागवड करणं परवडतं आणि मार्केटमध्ये सुद्धा त्याला डिमांड जास्त आहे. त्यामध्ये प्रोटीन आहे, फायबर आहे, कॅरोटीन आहे, फॉस्फरस, कॅल्शियम, आयर्न, व्हिटॅमिन B1, B2, B3 आणि व्हिटॅमिन C. म्हणजे जर आपण
पायनॅपल आंब्याची तुलना केली तर त्या पट्टीमध्ये काही काही घटक त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त आपल्याला ड्रॅगन फ्रूट मध्ये आढळतात. त्यामुळे हे लावणं आपल्याला परवडतं आणि मार्केटमध्ये सुद्धा याची डिमांड जास्त आहे. आता ड्रॅगन फ्रूट मध्ये बऱ्याच व्हरायटी आहेत. आपण थोडंसं चित्र बघून तुमच्या लक्षात येईल. तर या 3 व्हरायटी पैकी जी व्हरायटी वरून लाल आणि आतून पांढरी असते त्याला सध्या मार्केटमध्ये डिमांड जास्त आहे. दुसरी व्हरायटी वर लाल आत लाल आणि तिसरी व्हरायटी म्हणतो आपण वरून पिवळी आणि आत पांढरी. तर अशा 3 प्रकारच्या व्हरायटी मार्केटमध्ये जास्त चालतात. हे आपण कलर वरूनच ठेवतो. शेतकरी बांधवांना टेक्निकल नावं लक्षात ठेवण्याची गरज नाही. मग टेक्निकल नावं समजा मी आता काय सांगितलं, आत पांढरं आणि वरून लाल, मग त्याला आपण हायलोसिरिसस अंडेटस किंवा हायलोसिरिसस पॉलिरायझस असं टेक्निकल नाव थोडीशी अवघड आहेत. त्यामुळे आपण कलर वरून जरी लक्षात ठेवलं, वरून लाल आतून पांढरा आम्हाला व्हरायटी द्या, तर आपण कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या रोपवाटिकेतून तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतो. दुसरं आहे की अगोदर ड्रॅगन फ्रूटला आपल्याला कृषी विभागाची सबसिडी मिळत नव्हती. तर आता ऑनलाईन जी महाडीबीटी पोर्टल आहे, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आणि जी सबसिडी मिळते ती आपल्याला एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत जे राष्ट्रीय बागवानी मिशन त्यांच्या अंतर्गत सुद्धा आपल्याला या ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीसाठी सबसिडी किंवा अर्थसहाय्य केलं जातं. ड्रॅगन फ्रूटलाच आपण कमलम सुद्धा असं म्हणतो, अशी वेगवेगळी नावं त्याला आहेत. हे निवडुंग जे परिवार म्हणतो किंवा जे फॅमिली म्हणतो थोडक्यात कॅक्टस, त्यातलं एक महत्वाचं फळ आहे आणि ते आम्हाला पोषक तत्व ह्याची चांगली आहेत. यामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म भरपूर असल्यामुळे कमी कालावधीमध्ये याची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आणि जे अनुदान असतं ते अनुदान आपल्याला जे साहित्य लागतं, त्याला आधार देण्याचे खांब आहेत, ठिबक सिंचन पद्धत आहे, खतं आहेत, पीक संरक्षण आहे, ह्या सर्व घटकाला मिळून एका हेक्टरला साधारणतः 4 लाख पर्यंत अनुदान मिळतं. म्हणजे 40% अनुदान आपल्याला हेक्टरी मिळतं. ते जर 4 लाख धरलं तर 1.60 लाख रुपये आपल्याला हेक्टरी अनुदान आपल्याला या महाडीबीटी पोर्टल मार्फत महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत मिळतं. अनुदान एकदम मिळत नाही, आपल्याला 3 टप्प्यामध्ये मिळतं. सुरुवातीला 60%, परत 20%, परत 20%. आणि ते अनुदानाचा एक दुसरा निकष आहे की दुसऱ्या वर्षी जर आपण हेक्टरी तुम्ही 2960 किंवा 3000 झाडे लावली तर दुसऱ्या वर्षी तुमची 75% झाडे जिवंत पाहिजेत आणि तिसऱ्या वर्षी 90% झाडे जिवंत असतील तरी तुम्हाला अनुदान मिळतं. लागवड करताना आपल्याला वेगवेगळे अंतर आहेत. 4.5 बाय 3 मीटरवर तुम्ही लागवड केली तर हेक्टरी साधारणतः 2960 झाडं तुम्हाला लागतात. दुसरं अंतर आहे 3.5 बाय 3 मीटर, त्या अंतरावर लागवड केली तर आपल्याला साधारणतः हेक्टरी 3808 रोपं लागतात. आणि 3 बाय 3 मीटरवर तुम्ही जर लागवड केली तर साधारणतः हेक्टरी तुम्हाला 4444 रोपं लागतात. तर ह्या कोणत्याही अंतरापैकी एक अंतर तुम्ही निवडून तुमच्या ड्रॅगन फ्रूटची लागवड करू शकता. आता ड्रॅगन फ्रूटचं आपलं ठरलं लागवड करायची, पुढचा मुद्दा आला की आपल्याला रोपं तयार करायची किंवा रोपं आपल्याला महाराष्ट्र शासनाची मान्यताप्राप्त नर्सरी, कृषी विज्ञान केंद्राची नर्सरी किंवा विद्यापीठाची नर्सरी, या 3 महत्वाच्या सोर्स मधून तुम्ही जर रोपाची निवड केली, तिथून रोप खरेदी केली तर भविष्यात येणारे जे तोटे म्हणतो आपण, बाबा तुम्ही वरून लाल आतून पांढरे, पण ही लागवड करताना वेगळीच व्हरायटी निघाली, तेवढी साईज निघत नाही, तेवढं उत्पादन निघत नाही, रोगाला बळी पडते, किडीला बळी पडते, असे वेगवेगळे बऱ्याच अडचणी असतात. पण त्यासाठी आपल्याला सुरुवातीला जर तुकाराम महाराजांनी म्हणले आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ घुमते. म्हणजेच काय, जर बीज शुद्ध असेल तर आपल्याला फळे रसाळ घुमटी मिळतातच. मग त्यासाठी आपण बीज निवडताना काळजी घेणं गरजेचं आहे. जर आपल्याकडे जर तांत्रिक माहिती असेल तर रोप स्वतःच्या स्वतः करा घरच्या घरी. पण त्यासाठी तुमच्याकडे जे मदर प्लांट म्हणतो आपण, की अगोदर लागवड केलेली झाडं असली पाहिजे, त्या झाडाची आपण कटिंग घेतो आणि त्या कटिंग पासून रोप तयार करतो. आता आपण एक एक मुद्दे लक्षात घेऊ की चांगल्या पद्धतीची रोपं आपल्याला कशा पद्धतीने तयार करता येतात. तर रोपं तयार करायची असतील तर सुरुवातीला आपल्याला कमीत कमी तुमच्याकडे 1 वर्ष जुनं झाड असणं गरजेचं आहे. जर अपरिपक्व झाड तुम्ही वापरलं तर त्याला तेवढं उत्पादन मिळत नाही किंवा तेवढ्या झाडाची वाढ फास्ट होत नाही. जसं आपण म्हणतो की लग्न करायचं वय 18 वर्ष असतं
तसंच यामध्ये 1 वर्षापेक्षा जास्त झाड जुनं असेल तर त्याची रोपं चांगली होतात. 1 वर्षाच्या आतला असेल तर तेवढं रोपं तयार होणार, पण त्याचं उत्पादन असेल, त्याची वाढायची जी क्रिया असेल तेवढ्या पद्धतीने फास्ट होत नाही. 1 वर्षाची जुनी झाडं निवडायची. नंतर कटिंग जे आपण करतो, तुम्हाला फोटो त्यासाठी दाखवलेला आहे. साधारणतः 1 फूट लांब 30 सेंटीमीटर लांब फांदी निवडायची, कटिंग म्हणतो त्याला. ते रोग आणि किडीपासून मुक्त असणं गरजेचं आहे. आणि निवडताना जो कालावधी आपण म्हणतो, कधी कुठलं कटिंग झाडापासून घेतलं पाहिजे, तर 1 वर्षाच्या जातीवंतरापासून आपण मे जून मध्ये किंवा फळधारणा होऊन गेल्यानंतर जानेवारी फेब्रुवारी मध्ये आपल्याला 30 सेंटीमीटर लांबीचं कटिंग घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला चांगलं पुढे त्या रोप तयार होतं. कटिंग घेतल्यानंतर 1 फूट कटिंग घेतल्यानंतर त्याच्या तळाशी 2 ते 3 सेंटीमीटर तिरकस कट घ्यायचा. तिरकस कट का घ्यायचा? जर आपण सरळ कट घेतला तर तेवढा तो पृष्ठभाग कमी ओपन होतो. जर तिरका कट घेतला तर पृष्ठभाग जास्त ओपन होतो. कटिंग घेतल्यानंतर ते थोडंसं सुकवण्यासाठी आपण 2 दिवस शेडमध्ये ठेवायचं. त्यानंतर मातीने किंवा जमिनीतून आपण काय करतो, प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घेतो, त्यामध्ये माध्यम भरतो. म्हणजे माती असेल, शेणखत असेल, ते थोडं पुढे मी सांगतो कशाने पिशवी भरायची. पण त्यातून बुरशीजन्य रोग त्याला प्रादुर्भाव करू नयेत म्हणून आपण कार्बन डेझिम 2 ग्राम प्रति लिटरनं ची प्रक्रिया त्यामध्ये आपण बुडवून नंतर त्याची लागवड करू शकतो. पिशव्या भरण्यापूर्वी सुद्धा आपल्याला माती निर्जंतुक करून घेणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आपण माध्यम तयार करतो त्यातले माती जी असं म्हणतो आपण, त्यातले तण असेल किंवा मोठ्या आकाराचे दगड बाजूला करून आपण ते माध्यम तयार करणं गरजेचं आहे. कटिंग, आता आपलं कटिंग तयार झालं, आपण तिरका काप घेतला, थोडंसं त्याला शेडनेटमध्ये सुकवलं. नंतर आपल्याला 10 इंच बाय 6 इंच पॉलिथिनची पिशवी घ्यायची आणि त्या पिशवीमध्ये आपल्याला त्या कटिंगची लागवड करायची. लागवड करण्यापूर्वी आपल्याला माध्यम तयार करायचे. जनरल एक स्टँडर्ड माध्यम सांगतो. 1 किलो शेणखत असेल तर त्या 1 किलो शेणखताला 4 किलो माती आणि 5 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट. म्हणजे तुम्हाला किती कटिंग आहे त्या प्रमाणात त्या माती वाढवायची, शेणखत वापरायचं आणि सिंगल सुपर फॉस्फेट वापरायचं आणि हे मिश्रण तयार करून मग आपण त्यामध्ये कटिंग लावायचं. याच्याच बरोबर नवीन पद्धतीने तुम्ही त्यामध्ये ट्रायकोडर्मा टाकू शकता, निंबोळी पेंड टाकू शकता आणि एनपीकेचे जे जीवाणू म्हणतो आपण, ॲझोटोबॅक्टर, फॉस्फेट सोल्युबल बॅक्टेरिया आणि पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया, हे तिन्ही बॅक्टेरिया सुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकता, जेणेकरून तुम्हाला रासायनिक खताची गरज पडणार नाही आणि जैविक औषधामध्ये तुमचे बुरशीजन्य रोगाचा तुम्ही अटकाव करू शकता. निंबोळी पेंडीमुळं त्याच मातीमध्ये काही कीटांचे अंडी असतील किंवा आळे असतील ते सुद्धा मरून जातात. मग अशा पद्धतीने तुम्ही जैविक खतांचा, औषधाचा वापर करून ती पिशवी भरायची, नंतर त्यामध्ये लागवड करायची. लागवड करण्यापूर्वी आपल्याकडं जी संजीविका म्हणतो आपण त्याला, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर, संजीवकाची जर आपण प्रक्रिया केली तरी लवकर मुळं फुटतात. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं, कटिंग लागवड करण्यापूर्वी 10 ते खालचा जो भाग असतो 10 सेंटीमीटर किंवा 15 सेंटीमीटर, त्याला IBA म्हणतो द्रावण, इंडॉल ब्युट्रिक ऍसिड, जे त्याला लवकर मुळ्या फुटण्याचं काम करतं. ते साधारणतः 0.6 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचे. त्यामध्ये 10 मिनिटं कटिंग बुडवायची आणि नंतर लागवड करायची. लागवड म्हणजे पिशवीमध्ये. त्या प्रक्रियेमुळे काय होतं की 20 ते 30 दिवसात त्याला पांढऱ्या मुळ्या लवकर फुटायला सुरुवात होते. नंतर लागवड करताना काय काय तुम्हाला चित्रामध्ये दिसते की पॉलिथिनची पिशवी आहे, त्यामध्ये साधारणतः 3 ते 5 सेंटीमीटर खोल तुमचं ते कटिंग फांदी आतमध्ये गेली पाहिजे. जास्त जरी खोल गेली तरी लवकर वाढ होत नाही किंवा वरच्या वर राहिली तरी तुमचं रोप मरण्याची शक्यता असते. आणि कटिंग लावून झाले की तुमच्या ज्या पिशव्या आहेत ते 50% शेडनेटमध्ये नेऊन ठेवायच्या, जेणेकरून जास्त उन्हामध्ये असेल तर त्याला सुद्धा शॉक बसण्याची शक्यता असते. शेडनेटमध्ये ठेवलं तर थोडीशी सावली आणि प्रकाश क्रिया चांगली होते आणि पांढऱ्या मुळ्या लवकर फुटतात. लागवड केल्या लगेच त्याला पाणी द्यायचं आपल्याला आणि त्यानंतर साधारण दिवसातून 2 वेळेस 1-1 लिटर पाणी किंवा अर्धा लिटर पाणी द्यायचं. त्यानुसार तुमच्याकडे उन्हाची तीव्रता किती आहे त्यानुसार तुम्हाला पाण्याचे व्यवस्थापन करायचे. आणि परत थोडंसं जर तण येतं त्या पिशवीमध्ये माती असतं ते 10 ते 15 दिवसानंतर थोडंसं तण काढून टाकायचं. नंतर आपल्याला लागवड केल्यानंतर 10 ते 15 दिवसाच्या अंतराने आपल्याला ह्युमिक ऍसिड सुद्धा आपल्याला देण्याचं गरजेचं द्यायला लागतात. त्यामुळं पांढरी मुळं लवकर फुटतात. ह्युमिक ऍसिड वापरताना 0.02 ग्राम 100 लिटर पाण्यामध्ये टाकायचं आणि अजून त्या रोपाची वाढ चांगली होण्यासाठी आपल्याला 10 दिवसाच्या अंतराने 3 ते 4 वेळा 19-19-19
0.025 ग्राम किंवा 2 ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये तुम्ही मिक्स केलं आणि त्याची आळवणी जरी केली, प्रत्येक पिशवीमध्ये टाकलं तरी तुम्हाला त्याचा रिझल्ट चांगला दिसतो. गरज शक्यतो सूक्ष्म अन्नद्रव्य लागत नाही. गरज पडली तर तुम्ही त्यामध्ये मिक्स करू शकता. आपली रोपवाटिका स्वच्छ ठेवायची, जेणेकरून आपल्या त्या रोपावर कोणत्याही प्रकारचा किडीचा किंवा रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी झाला नाही पाहिजे. आणि अशी प्रक्रिया केल्यानंतर साधारणतः 45 ते 60 दिवसामध्ये तुम्हाला चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे सुरुवातीला एक फांदी असेल, त्याला दुसरी थोडीशी वरच फांदी वाढते. अशा पद्धतीची रोप आपण लागवडीसाठी निवडणं गरजेचं आहे. आता हे झालं आपलं रोप तयार करण्याच्या बाबतीत. व्हरायटी बघितला, कुठून उत्पादन झालं, कुठून हे आलं, त्यानंतर सबसिडी कशा पद्धतीने घ्यायची, नंतर आपल्याला आता लागवड करायची. लागवड करताना मी बरेच अंतर मग सांगितले तुम्हाला, 3.5 बाय 3 मीटर, 3 बाय 3 मीटर. पण कृषी विज्ञान केंद्राचे बरेच शेतकऱ्यांच्या शेतावर सुद्धा आपण ट्रायल घेतले, त्यांचे अनुभव आपण आपल्या कृषी विज्ञान केंद्राच्या फॉर्मवर सुद्धा एक डेमो प्लॉट डेव्हलप केलेला आहे. तर 12 बाय 7 फूट अंतरावर लागवड केलं तर हे एक चांगल्या प्रकारचं लागवड अंतर आहे, जेणेकरून हवा खेळती राहते, बागेमध्ये किडीचा आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी राहतो. तर हे अंतर निवडणं आपल्याला गरजेचं आहे. तर ह्या अंतरावर लागवड केली तर साधारणतः एका एकरमध्ये 1777 रोपं तुम्हाला लागवडीसाठी लागतात. लागवडीसाठी म्हणजे मॅक्झिमम तुम्ही 1800 रोपं खरेदी करू शकता, एखादं रोप गेलं कमी जास्त झालं तर. आणि लागवडीसाठी रोपं निवडताना 1.5 ते 2 फूट उंचीचं जे रोप तुम्ही निवडणं गरजेचं आहे. आणि एका पोलला आपल्याला 4 रोपं लागवड करायची आहे. म्हणजे साधारण त्याचा खर्च बघितला तर एका रोपाची किंमत 15 ते 20 रुपये असते. म्हणजे एका एकराला आसपास, एका एकरासाठी आपल्याला 26 ते 30 हजार रुपये खर्च आपल्याला रोपांसाठी लागतो. नंतर दुसरा मुद्दा आला की आपल्याला मातीचं व्यवस्थापन, किंवा कोणत्या प्रकारच्या मातीमध्ये आपल्याला या ड्रॅगन फ्रूटची लागवड करायची. तर ज्या जमिनीचा सामू म्हणतो आपण 7.5 ते 8, किंवा जे न्यूट्रल म्हणतो, उदासीन असतो, तशी जमीन चांगली असते. आणि जी विद्युत वाहकता, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, ती आपल्याला 1 ते 2 डेसिसायमन किंवा 1 डेसिसायमनच्या खाली आत असेल तर त्या मातीमध्ये, ज्या मातीमधून निचरा पाण्याचा चांगला होतो, पाणी साठून राहत नाही, अशी माती आपल्याला ह्या ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीसाठी चांगली आहे. सुरुवातीला पाणी व्यवस्थापनामध्ये आपल्याला सुरुवातीला 2 वर्ष पाण्यासाठी काळजी घ्यायला लागते, कारण त्यावेळेस तो वाढीचा काळ असतो, पाण्याचा ताण त्याला पडून द्यायचा नसतो. जास्त पाणी जरी झालं तरी त्या झाडाच्या ज्या फांद्या असतात त्या पिवळ्या पडतात किंवा फांद्या सुद्धा तळकतात. म्हणजे जून ते नोव्हेंबर मध्ये पावसाचं पाणी असेल, पण नोव्हेंबर पासून पुढं आपल्याला ड्रीप इरिगेशनच पाणी देणं गरजेचं आहे. जर पाणी जास्त झालं तर ते आपलं आत्ता म्हणल्याप्रमाणे त्याच्या फांद्या तळकतात आणि आपल्याला त्या रोपाच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे आपल्याला, आणि ड्रीप इरिगेशन करायचं असेल तर एका एकराला साधारणतः 25,000 पर्यंत आपल्याला खर्च येतो. आता महत्वाचं काय की ज्यावेळेस आपण ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी निवडले, तर कमीत कमी आपण जर व्यवस्थित त्या झाडाची वेलीची काळजी घेतली तर 20 वर्षापर्यंत तुमचं ड्रॅगन फ्रूट चांगल्या पद्धतीने तुम्हाला उत्पादन देत. आणि झाड होतं तर आपण जर वजन केलं 2 ते 2.5 वर्षाचं ड्रॅगन फ्रूटचं एका झाड असतं, त्याचं वजन 100 किलो पर्यंत जातं. ह्यासाठी आपल्याला हे जे सिमेंटचे पोल म्हणतो, बऱ्याच लोकांना वाटतं आपल्याला बांबू सिमेंटचा पोलचा खर्च एवढा कशाला करायचा, आणि त्यामुळे बरेच लोकांच्याकडे पैशाची कमतरता किंवा भांडवल कमी असल्यामुळे ते बरेच लोक ह्याकडे वळत नाहीत. पण आपल्याकडे महाराष्ट्र शासन कृषी विभागाने आपल्याला त्याला आर्थिक सबसिडी दिल्यामुळे बरेच लोक आता हे ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीकडे वळायला लागलेले आहेत. हे आपण बघितल्यामुळे जी वाढ फास्ट असते, वजन जास्त असतं झाडाच्या वर, एका पोलवर आपण 4-4 झाडं लावतो, त्यामुळे आपल्याला सिमेंटचे पोल लावणं गरजेचं असतं. पोल सुद्धा निवडताना त्या पोलाची एका खांबाची जाडी साधारणतः 100 ते 500 मिलीमीटर असणं गरजेचं आहे, आणि उंची 2 मीटर पर्यंत. तर असे तुम्हाला चित्रामध्ये दाखवलं, अशा पद्धतीने पोल आणि एक वर आपण चौकोनी डिस्क करतो किंवा गोल सिमेंटची डिस्क, आणि त्यातून 4 रोपं वरून बरोबर एका होल मधून एक असं 4 रोपं त्यावर आपण लागवड करतो. आता हे तुम्हाला स्क्रीनवर दिसतं की वेगवेगळे स्टेजेस असतात त्याच्या. लागवड केल्यानंतर त्याला फ्लॉवरिंग नंतर त्याचं फ्रूट मध्ये, आणि नंतर त्याचं आपण हार्वेस्टिंग करतो. तर आता मी थोडक्यात पोल संदर्भात सांगितले. तर पोल साधारणतः एका पोलची उंची 6 ते 7 फुटापर्यंत असली पाहिजे, आणि पोलवर एक गोल रिंग असली पाहिजे, त्याला 4 होल असले पाहिजे. अशा पद्धतीचे पोल आपण जमिनीमध्ये 1.5 फूट आपण खालनं फाउंडेशन वर केलं म्हणजे नंतर किती वजन वाढलं तरी आपले पोल खाली पडत नाहीत.
आणि एका पोलची जर आपण किंमत बघितली आहे साधारणतः 6 ते 7 फूट उंच आणि ज्याची जाडी आपण म्हणलो 100 मिलीमीटर ते 500 मिलीमीटर, तर साधारणतः 500 ते 600 रुपयेपर्यंत एका पोलचा खर्च जातो. आणि एका एकरासाठी आपल्याला साधारणतः जर आपण लागवड 12 बाय 7 फूट म्हणजे 2 ओळीतलं अंतर 12 फूट आणि 2 रोपातलं अंतर 7 फूट अशा अंतरावर लागवड केली तर एकरी आपल्याला 518 पोल लागतात. म्हणजे पोलचा खर्च काढला एकरी तर साधारणतः 1,80,000 तो मॅक्झिमम 2 लाखापर्यंत आपल्याला पोलचाच खर्च येतो. नंतर लागवड केली आपण, पोल झाले, व्हरायटी निवडली आणि नंतर खत व्यवस्थापन असतं. साधारणतः 10 टन FYM म्हणजे शेणखत म्हणतो आपण किंवा 15 टन FYM प्रति एकर. त्याला खर्च साधारण 30 ते 45,000 येतो. आणि FYM बरोबर जो शिफारसीत केलेला डोस आहे 270 नत्र, 155 स्फुरद आणि 125 ग्रॅम पालास केजी प्रति हेक्टर या प्रमाणात आपल्याला टाकणं गरजेचं आहे. हा सुद्धा डोस आपण एकदम टाकू शकत नाही, त्याला आपल्याला 4 वेळा विभागून देणं गरजेचं आहे. सुरुवातीला 40% नंतर 30% पुरस आणि 30% स्फुरद आणि शेणखत. म्हणजे हार्वेस्टिंग झाल्यानंतर पहिल्यांदा हा डोस ऑगस्ट मध्ये टाकायचा. नंतर दुसरा डोस 30% नंतर 20% स्फुरद, 15% पालाश. पहिला डोस झाल्यानंतर 2 महिन्यांनी टाकायचा. म्हणजे पहिला डोस आपण ऑगस्ट मध्ये टाकायचा, दुसरा ऑक्टोबर मध्ये टाकायचा. तिसरा जो खताचा डोस आहे तो 10% नंतर 40% स्फुरद, 40% पालाश. फ्लॉवरिंग चालू व्हायच्या अगोदर म्हणजे जून मध्ये टाकायचा किंवा लेट जून मध्ये. आणि चौथा जो डोस आहे म्हणजे फळधारणा चालू झाल्यानंतर टाकायचा. अशा पद्धतीने तुम्ही ह्याच्याबरोबर कृषी विज्ञान केंद्रामध्ये जैविक खत आहेत त्याची स्लरी टाकून सुद्धा वापरू शकता, किंवा ऑर्गॅनिक स्लरी म्हणतो आपण. 200 लिटरचा बॅलर, त्यामध्ये अझिडोबॅक्टर, PSB, KMB, गाईचं शेण, गोमूत्र, बेसन पीठ, काळा गुळ असं मिक्स करून स्लरी करून सुद्धा जरी अप्लाय केलं तरी त्याचे सुद्धा परिणाम आपल्या ड्रॅगन फ्रूटच्या वाढीवर चांगले झालेले दिसून येत आहेत. नंतर पुढचा जो विषय असतो तो कीड आणि रोगाचा. म्हणजे जास्त हे आपण निवडून वर्गातलं आपलं ड्रॅगन फ्रूट फळपीक आहे, त्यामुळे त्याला जास्त किडी किंवा रोग आढळून येत नाहीत. त्याला जास्त तर काय येतं तर एक ज्यावेळेस फळ लागतात तर फूड बोरर म्हणतो आपण, फळ पोकरणारी आळी किंवा त्याला मुंग्या सुद्धा लागतात ते गोड पिकल्यानंतर. मग ते त्याचा जर प्रादुर्भाव झाला किंवा कोणती किडा अजून अजून कुठल्याही शक्यतो आढळत नाही, ह्या 2च किडे म्हणतो आपण, मुंग्या किंवा फ्रूट बोरर. अजून कुठलं वेगळे कीड आढळली तर सुरुवातीला तुम्ही जैविक जैविक भाग म्हणतो आपण, कीटकनाशक जैविक, तर निमॅझॉल किंवा त्याला आपण निंबोळी तेल म्हणतो. तर निंबोळी तेल सुद्धा तुम्ही 2 ml किंवा 3 ml प्रति लिटर त्याची फवारणी करू शकता. किंवा रासायनिक वापरायचं असेल तर इमामेक्टिन बेन्झोएट, त्याचं प्रमाण साधारणतः 0.4 ग्राम प्रति लिटर पाण्यात मिक्स करून तुम्ही वापरू शकता. त्याचे सुद्धा परिणाम चांगले आहेत. आणि दुसरं आहे ते किडे रोगाचं पहिलं तर स्टेम रोट म्हणतो आपण, म्हणजे फांदीकुज किंवा अँथ्रॅकनोज. हा कशामुळे येतो, जर पाण्याची व्यवस्थापन व्यवस्थित झालं नसेल, पाणी जास्त झालं तर त्या ठिकाणी तुम्हाला फांदी कडकणे किंवा फांदी फुटणे हे म्हणतो त्याला आपण. मग त्यासाठी तुम्ही जी बुरशीनाशक आहेत, कार्बनडायझिम 22 मिसळचा वापर करू शकता. आणि साधारणतः आपण पहिल्या वर्षी लागवड केली तर जर जे चांगलं व्यापारी उत्पादन जे म्हणतो आपण ते साधारणतः 3ऱ्या वर्षापासून चालू होतं, 4थ्या वर्षापासून चांगलं होतं. आणि एकरी साधारणतः आपल्याला 10 ते 12 टन आपल्याला या ड्रॅगन फ्रूटची फळं भेटतात. आणि मार्केट रेटनुसार त्याचा प्रॉफिट ठरला जातो आपला. म्हणजे आपल्या त्या ड्रॅगन फ्रूटची साईज काय, त्यामध्ये गोडी किती असते. 55 रुपये किलो पासून मॅक्झिमम 100 रुपये किलो पर्यंत आपले ड्रॅगन फ्रूटचं फळ जातं. त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही त्याचं ब्रँडिंग कसं करताय, मार्केटिंग कसं करताय, आपल्या महाराष्ट्रामध्ये विकताय, डोमेस्टिक मार्केटिंग करताय का एक्सपोर्ट करताय. एक्सपोर्टसाठी सुद्धा आपल्याला ड्रॅगन फ्रूटसाठी भरपूर स्कोप आहे. त्याचं सुद्धा मी येणाऱ्या कालावधीमध्ये थोडक्यात एक्सपोर्टची सुद्धा माहिती मी या आपल्या प्लॅटफॉर्मवरून देणार आहे. की बरेच गैरसमज आहेत की आपल्याला फळ पीक असेल, ड्रॅगन फ्रूट असेल, एक्सपोर्ट करायची पद्धत सोपी आहे, पण आपल्याला ती अवघड वाटते. त्यामुळं आपला जो मार्केटचा शेअर मी आता तुम्हाला रेट सांगितला 55 रुपये ते 100 रुपये किलो. तर आता बरेच शेतकरी बांधव सांगतात की आम्हाला एकरातून 3 लाख रुपये झाले, 4 लाख रुपये झाले किंवा 5 लाख रुपये झाले.
पण आपलं व्यवस्थापन कसं आहे, आपलं मार्केटिंगचं विंडो काय, आपण त्याचं पॅकेजिंग कसं करतोय, ब्रँडिंग कसं करतो, ह्या सगळ्यावर आपला त्या मार्केटचा रेट अवलंबून असतो. आणि जर आपण निव्वळ नफा म्हणतो, म्हणजे एका एकरामधून टोटल आपला खर्च सगळ्या गोष्टी झाल्या तर ते 4 ते 5 लाखापर्यंत जातो. पण सगळा खर्च वजा केला तर निव्वळ नफा आपल्याला कमीत कमी 1 लाख, मॅक्झिमम 2 ते 2.5 लाख रुपये आपल्याला एका एकरामध्ये जुन्या ड्रॅगन फ्रूटच्या बागेमधून मिळतो. जुनी म्हणजे किती, 5 ते 6 वर्षाच्या बागेपासून. आता मी सुरुवातीला सगळं तुम्हाला सांगितलं, पोलचं, रोपांचं, खताचं, औषधाचं. एक ढोबळ म्हणणं आपल्याला कसं आहे की शेती करतो म्हणलं की शेतीकडे आपण बिझनेस म्हणून बघितलं पाहिजे. आता कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये नेदरलँडची टेक्नॉलॉजी, बऱ्याच देशातली टेक्नॉलॉजी आपण इथे शेतकरी बांधवांना दाखवतो आणि शिकवतो. आणि बरेच तज्ज्ञ कृषी विज्ञान केंद्राचे परदेशामध्ये जाऊन तिथल्या शेतीचा अभ्यास करून आलेले आहेत. आणि तो अभ्यास शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवणं हे कृषी विज्ञान केंद्राचं काम आहे किंवा ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचं काम आहे. ते आम्ही अविरतपणे करत आहोत. आता प्रत्येक शेतकरी परदेशामध्ये जाऊ शकत नाही, पण बऱ्याच वेळा आपल्याकडे जे आता ऑनलाईन मीडिया, आता जे आपण लेक्चर करतो, ऑनलाईन लेक्चर केल्याने एका जागेवर बसून बऱ्याच शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचतोय. त्याचाच एक भाग म्हणून आपण व्हॉट्सअपवर बऱ्याच क्लिप येतात, नारळाच्या किंवा नेदरलँडची शेती, इस्रायलची शेती, पण प्रत्येक जण तो शेती तिथं जाऊन अनुभव घेऊ शकत नाही. त्यामुळे आपण कृषी विज्ञान केंद्राच्या जे काही डेमॉन्स्ट्रेशन फार्म आहे, प्रात्यक्षिक फार्म आहे, त्या ठिकाणी आपण हे वेगवेगळे टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांना दाखवतो. आणि वर्षातून एकदा जानेवारी महिन्यामध्ये कृषक प्रदर्शन आपण आयोजित करतो आणि त्या प्रदर्शनामध्ये पूर्ण महाराष्ट्रातली लोक येतात आणि वेगवेगळे तंत्रज्ञान, वेगवेगळ्या देशातील तंत्रज्ञान आपण शेतकरी बांधवांना शिकवतो. हा सांगण्यामागचा उद्देश काय की जे आपण वर्षातून बरेच शेतकरी वारीसाठी पंढरपूरला जातात, तसंच आपली कृषी पंढरी कृषी विज्ञान केंद्र बारामतीला शेतकरी बांधवांनी व्हिजिट देणं गरजेचं आहे. आणि व्हिजिट नुसतं न देता तिथं प्रत्येक विभाग शेपट आणि प्रत्येक विभागामध्ये तुम्हाला जे काही तुमचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळतात. आणि परदेशामध्ये जे शेतीकडे बिझनेस म्हणून बघितलं जातं आणि जे जे घटक शेतीच्या बिझनेस करण्यासाठी लागतात ते ते घटक त्या ठिकाणी असतात. त्याचा अभाव आपल्या महाराष्ट्रातल्या शेतीमध्ये आढळून येतो. आता आपण ड्रॅगन फ्रूट, बरेच शेतकरी कोणते, तुम्ही आता जे शेतकरी आता लाईव्ह ऐकतात, तर प्रोडक्शनचं सगळं असतं त्यांच्याकडे. तुम्ही आंबा सांगा, डाळिंब सांगा, पेरू, चिक्कू, सीताफळ किंवा आता हे ड्रॅगन फ्रूट. पण काढल्यानंतर करायचं काय, तर त्यांच्याकडे एकच ऑप्शन असतो, मार्केटमध्ये न्यायचं आणि व्यापाऱ्याच्या हातात विकायला द्यायचं. असं केलं तर कधीच आपलं उत्पन्न डबल होणार नाही आणि गव्हर्नमेंटने किती योजना आणल्या तरी आपल्याला त्यामधून त्या लेवलपर्यंत आपल्याला पैसे मिळणार नाहीत. म्हणून आपल्या जे काही फॅसिलिटी आपल्याला लागतात ते आपल्या शेतावरच असणं गरजेचं आहे. म्हणजे ड्रॅगन फ्रूट काढल्यानंतर पॅक हाऊस आपल्याकडे पाहिजे. नंतर आता दुसरे ड्रॅगन फ्रूटमध्ये अजून एक अडचण असते की टिकवण क्षमता कमी आहे आपल्या ड्रॅगन फ्रूटची. म्हणजे जास्त काळ आपलं ड्रॅगन फ्रूट काढल्यानंतर, पिकल्यानंतर 7 ते 8 दिवसानंतर ते खराब होतं. मग आपल्याला त्यामध्ये काही प्रोसेसिंग करता येते का, किंवा आपल्याकडे प्री ठेवू शकतो का, कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवून त्याचं टिकवण क्षमता कशी वाढवू, ह्याचा सगळा अभ्यास सध्या आता कृषी विज्ञान केंद्रामध्ये चाललेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण ह्या कृषक ऍपच्या माध्यमातून त्यावर काय काय उत्तरे काढता येतात त्याची माहिती सुद्धा आपण या प्लॅटफॉर्म मार्फत देणार आहोत. आता स्क्रीनवर जे आपण बघतोय ते एका प्लांटिंग, आता मी म्हटलं 20 रोड, प्रत्येक नर्सरीनुसार त्यांचा मीडिया काय तर साधारण त्याला एक 25,000 रुपये खर्च येतो एकराला. नंतर जे आपलं लेबर लागतात, आपल्याला रोपं करायची, लागवड करायची, खतं, औषधं, किंवा आपल्याला ड्रॅगन फ्रूट मध्ये आपल्याला छाटणी सुद्धा करायला लागते. छाटणी सुद्धा लेबर लागतात. छाटणी काय असेल, हेवी करायला लागत नाही, पण कुठे वाळलेली फांदी असेल किंवा जास्त लांब फांदी असेल, जमिनीला टेकत असेल, त्याची आपल्याला छाटणी, त्याला लेबर लागतात. त्याला साधारणतः एक 20,000 खर्च. आणि अजून कुठं पॅकेजिंग मटेरियल, ट्रान्सपोर्ट, लॉजिस्टिक त्याचा काही, त्याला आपण एक 2,000 रुपये धरू. म्हणजे एका एकराला हा सगळा खर्च तुम्हाला साधारणतः 4,65,000 खर्च जातो. आणि नंतर आता बघूया की आपल्याला निव्वळ नफा किंवा उत्पादन कसं मिळतं. तर आता तुम्हाला स्क्रीनवर एक टेबल दिसतोय. पहिल्या वर्षापासून आपण 6व्या वर्षापासून आपण उत्पादन किती, खर्च किती आणि प्रति किलो रेट दर किती आणि त्याला फायदा किती मिळतो. तर आता पहिल्यांदा आपण
पहिल्या वर्षी आपल्याला उत्पादन एका पोलवर 4 झाड असतात, 2 ते 3 किलोच मिळतं. दुसऱ्या वर्षी 5 ते 7 किलो, तिसऱ्या वर्षी 10 ते 15 किलो. एका पोलचं चाललंय म्हणजे 4 झाडांचं. चौथ्या वर्षी 20 किलो, 5व्या वर्षी 30 किलो उत्पादन आणि 6व्या वर्षी 40 किलो उत्पादन एका पोल मधल्या 4 झाडापासून मिळतं. म्हणजे कमर्शियल जी व्यापारी उत्पादन म्हणतो ते 4थ्या वर्षापासून मिळायला सुरुवात होतं आणि पुढे ते वाढत जातं. हे जर मी आता पहिलं उत्पादन तुम्हाला किलोत सांगितलं, हे जर आपण टनामध्ये केलं तर पहिल्या वर्षी आपल्याला एका पोल पासून 4 झाडापासून किंवा एकरापासून बघू. हे पहिलं आपण पोलचं झालं. दुसरं, पहिल्या वर्षी 1.5 टन उत्पादन मिळतं प्रति एकर, दुसऱ्या वर्षी 3 टन, 6 टन, 10 टन, चौथ्या वर्षी, 5व्या वर्षी 15 टन आणि 6व्या वर्षी 20 टनापर्यंत तुम्ही उत्पादन, तर व्यवस्थापन चांगलं असेल तुम्हाला त्या ड्रॅगन फ्रूट पासून मिळतं. आता उत्पन्न कसं कॅल्क्युलेट करायचं? उत्पन्न आपण एक कमीत कमी दर धरूया 50 किलो, 50 रुपये एका किलोला. जर दर भेटला आपल्याला तर सुरुवातीला आपल्याला पहिल्या वर्षी पण तुम्ही अजून कमीत कमी 40 जरी धरला तरी 5व्या वर्षापासून तुम्हाला साधारणतः 5 ते 7 लाखाच्या मध्ये ग्रॉस इन्कम मिळतो. आणि मग त्यातला सगळा खर्च केला तरी नेट इन्कम कमीत कमी 2.5-3 लाख. पण आमच्या भागामध्ये काही बरेच शेतकरी आहेत ते वर्षाला एकरी कमीत कमी 3 ते 4 लाख नेट इन्कम राहतो. आणि हाच जर दर तुम्हाला किलोला 100 रुपये भेटला तर त्या पट्टीमध्ये तुमचं प्रॉफिट वाढतं. मग अशा पद्धतीने आपल्याला हे इकॉनॉमिक्स, हे फळ पीक चांगलं आहे. फक्त आपल्याला थोडासा अभ्यास करून जर यामध्ये आपण उतरलं, लागवड करताना तुम्ही जर चांगल्या प्रतीची रोपं असेल, पाणी देताना व्यवस्थित पाणी दिलं, जास्त पाणी त्याला व्यवस्थापन व्यवस्थित झालं तर त्याला आपल्याला उत्पादन चांगल्या पद्धतीने मिळू शकतं. आणि हे निवडून वर्गातलं पीक असल्यामुळं दुष्काळी भागामध्ये सुद्धा चांगलं व्यवस्थित येतं, पण त्याला जगण्यापुरतं आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे. हे झालं ते आता प्रोडक्शन उत्पादनाच्या बद्दल. नंतर थोडंसं आपण मार्केटिंग बद्दल सुद्धा थोडक्यात माहिती घेऊया, की आपलं हे ड्रॅगन फ्रूट आपल्याला लोकल पुणे मुंबईमध्ये सुद्धा ह्याची भरपूर मागणी आहे. म्हणजे डोमेस्टिक मार्केटला, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये सुद्धा आपण हे फळ पीक चांगल्या पद्धतीने येते आणि त्याला रेट सुद्धा चांगला मिळते. त्यामुळे बऱ्याच भागामध्ये आता ड्रॅगन फ्रूटची लागवड वाढत चाललेली आहे. पण येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण हा ड्रॅगन फ्रूट निर्यात सुद्धा करू शकतो, म्हणजे एक्सपोर्ट. म्हणजे ज्या शेतकरी बांधवांच्या त्यांच्या डोक्यामध्ये किंवा त्यांचं स्वप्न असेल, किंवा बरेच तरुण वर्ग आता शेतीकडे वळायला लागलेला, अगोदर ओळख नव्हता, पण आता ह्या कोरोनाच्या काळामध्ये गेल्या 2-3 वर्षामध्ये बऱ्याच लोकांच्या असं लक्षात आलं की शेतीतलं जे उत्पन्न आहे ते कंटिन्यू चालू राहणार आहे. म्हणजे कुठलीही इंडस्ट्री जरी बंद पडली तरी शेतीचं उत्पन्न किंवा शेती ऍग्रिकल्चर इंडस्ट्री कधीच बंद पडणार नाही. त्याच्यामुळे आपला देशाचा जीडीपी चांगला राहिलेला आहे किंवा इतर इंडस्ट्रीपेक्षा. आणि बऱ्याच तरुण वर्गांना त्यांच्या नोकरी सुद्धा कोविड काळामध्ये गमावावं लागले. त्यामुळे बरेच IT क्षेत्रातील लोक 1 एकर, 2 एकर, 10 एकर शेती घेतात गावाकडं, नसेल तर नवीन घेऊन त्यामध्ये असे नवीन प्रयोग करतात. तर त्यांच्यासाठी सुद्धा जे अभ्यासू नवीन पिढी ह्या शेतीमध्ये आले त्यांना सुद्धा मार्केटिंगवर तुम्ही जर फोकस केला, म्हणजे उत्पादनाची टेक्नॉलॉजी बऱ्याच विद्यापीठामध्ये, बऱ्याच कृषी विज्ञान केंद्रामध्ये अवेलेबल आहे. पण मार्केटिंगमध्ये टेक्नॉलॉजी स्वतः पडल्याशिवाय, स्वतः केल्याशिवाय तुम्ही त्या मार्केटिंगमध्ये यशस्वी होऊ शकत नाही. मग त्यासाठी आपल्याला मार्केटिंगवर फोकस केला तर आपल्याला दर 50 रुपये, 70 रुपये, 80 रुपये, 100 रुपये किलोपर्यंत प्रति किलो ड्रॅगन फ्रूटला मिळू शकतो. एक्सपोर्ट केला तर अजून दुपटीनं तिपटीनं. पण एक्सपोर्टसाठी सुद्धा जे काही पद्धती आहेत, मग त्याला एक लायसन लागतं. आपण म्हणतो त्याला IEC कोड, इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड. आता बऱ्याच शेतकरी बांधवांना किंवा लोकांना माहित नाही, की त्यांना वाटतं की IEC कोड, त्याला एजंट सुद्धा असतात पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, किंवा तुम्ही ज्या भागामध्ये. जर तुम्ही स्वतः ऑनलाईन काढलं IECचं लायसन, तर कमीत कमी ऑनलाईन 550 रुपये मध्ये तुम्ही एक्सपोर्टचं लायसन काढू शकता. बऱ्याच शेतकऱ्यांना काय वाटतं की आपल्याला आपलं ड्रॅगन फ्रूट नेदरलँडमध्ये, UK मध्ये, दुबईमध्ये पाठवायचं, तर लायसनला खर्च जास्त. तुम्ही 550 रुपये मध्ये तुमचा ग्रामपंचायती NOC असेल, पॅन कार्ड, आधार कार्ड, बँकेचं करंट अकाउंट असेल, तर एवढ्या 4 डॉक्युमेंटवर तुमचं IECचं लायसन अर्ध्या तासामध्ये तुम्हाला ते मिळू शकतं. नंतर दुसरा पद्धत आहे की लायसन झालं की दुसरं आपल्याला ते APEDA, ऍग्रिकल्चर प्रोसेस एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी, APEDAचं ऑफिस न्यू दिल्लीमध्ये आहे, मुंबईमध्ये आहे. APEDAचे मेंबरशिप झाल्याशिवाय आपल्याला कोणताही भाजीपाला किंवा कोणतीही ऍग्रिकल्चर कम्युनिटी परदेशामध्ये एक्सपोर्ट करता येत नाही. त्याची मेंबरशिपची फी 5,900 रुपये असते. ती फी भरली की ती, आणि एकदा फी भरली की 5 वर्ष तुम्ही त्याचे मेंबर राहता. 5 वर्षानं परत आपल्याला ते रिन्यू करायचं असतं.
अशा पद्धतीने हे मेंबरशिप झालं की तुम्हाला पॅक हाऊस लागतं, की पॅक हाऊस आपल्याचं ऍक्रेडिशनचं असेल तर त्या पद्धतीने आपण ते एक्सपोर्ट करू शकतो. तर कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये आपण आपळाचं पॅक हाऊस ऍक्रेडिशन कशा पद्धतीने असेल ते एक रोल मॉडेल तयार करतोय, केलेलं आहे. बऱ्याच शेतकरी एक्सपोर्टर काय असतं, एक्सपोर्टर लोक बरेच जे निर्यातदार असतात ते शेतकऱ्यांना सांगत नाहीत कशा पद्धतीने पॅक हाऊस. आणि निर्यातामध्ये आपण परदेशी चलन आपल्या भारतामध्ये आणतो, त्यामुळे आपल्याला गव्हर्नमेंट सुद्धा सबसिडी देतं पॅकिंगसाठी असेल किंवा आपल्याला ड्रॅगन फ्रूट विमानानं पाठवायचे, विमानामध्ये आपण स्पेस बुकिंग करतो, जहाजानं पाठवायचे, जहाजामध्ये सगळं ची माहिती ऑलरेडी बऱ्याच संस्थांमार्फत कृषी विज्ञान केंद्रामार्फत पुरवली जाते. फक्त शेतकरी बांधवांना तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तर आपण आपल्या प्लॅटफॉर्म मार्फत ही पूर्णपणे माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. पॅकॉस ऍक्रेडिशन त्याला रजिस्टर कुठले असतात, इनवर्ड आउटवर्ड ते डॉकेट काय असतं, फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट काय, तर हे जे आपल्याला कोणाला शेतकरी बांधवांना प्रशिक्षण जरी घ्यायची असतील तर आपल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये किंवा कृषी ऍपवर सुद्धा तुम्ही ते माहिती विचारली तर तुम्हाला त्याची प्रशिक्षणाची माहिती मिळू शकते. तर हे थोडक्यात मी तुम्हाला ड्रॅगन फ्रूटच्या लागवडी संदर्भात सांगितलेलं आहे, त्याची रोपं काय, कसं काय. आणि अजून एक ऑप्शन आहे ड्रॅगन फ्रूट मध्ये आपण ते ऑफ सीझन म्हणजे बिगर हंगामी ड्रॅगन फ्रूटचं उत्पादन. तर त्यामध्ये थोडेसे अजून प्रयोग चाललेले आहेत. आपण वेगवेगळ्या विद्यापीठाशी वेगवेगळ्या कंपनीशी कॉन्टॅक्ट केलाय की बऱ्याच ठिकाणी बल लावून सुद्धा ड्रॅगन फ्रूटची शेती केली जाते, पण अजून त्याचा अभ्यास अजून पूर्ण नाही झाला. तो अभ्यास पूर्ण झाल्यानंतर आपण याच प्लॅटफॉर्मवरून त्या कंपनीच्या मार्फत त्या विद्यापीठाच्या मार्फत जर बिगर हंगामी भाजीपाल्याचं उत्पादन कसं घ्यायचं किंवा बिगर हंगामी ड्रॅगन फ्रूटचं उत्पादन कसं घ्यायचं याबद्दल सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर आता या ठिकाणी मी थोडक्यात तुम्हाला जे काही आवश्यक तंत्रज्ञान ह्या ड्रॅगन फ्रूटच्या फळाच्या उत्पादनासाठी लागते ते तुम्हाला सांगितलेलं आहे. यानंतर आपण आता प्रश्न उत्तर, ज्या शेतकरी बांधवांचे काही प्रश्न असतील ड्रॅगन फ्रूट लागवडीचे विषय असतील किंवा इतर फळ पिकांची लागवड असतील, भाजीपाला पिकाची, कारण कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये सर्व पद्धतीचं तंत्रज्ञान फळ पिकाचं असेल, भाजीपाल्याचं असेल तर तंत्रज्ञान आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे. आपल्याकडे जैविक खताची प्रयोगशाळा आहे, जैविक औषधाची प्रयोगशाळा आहे, माती पाणी प्रयोगशाळा आहे. तुम्हाला ज्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी या प्लॅटफॉर्मवर तुम्ही विचारू शकता. म्हणजे मी विषय उद्यान विद्या म्हणून माझ्या विषयाचा सोडून जर दुसऱ्या विषयाचा प्रश्न असेल तर त्या तज्ञाशी आपण त्यांचा फोन नंबर आपण या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात येईल. म्हणजे तुम्ही त्या फोन नंबरवर सुद्धा तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. थोडक्यात काय की तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते या ठिकाणी तुम्ही विचारू शकता. आता या ठिकाणी विकास शिंदे यांनी प्रश्न विचारला आहे, प्लीज कव्हर वीड मॅनेजमेंट इन ड्रॅगन फ्रूट. तर शक्यतो ड्रॅगन फ्रूट मध्ये ड्रॅगन फ्रूट लावण्या अगोदर आपल्याला तणनाशक मारून घेणं गरजेचं आहे. चालू पिकामध्ये तणनाशक मारायचं म्हणजे थोडंसं आपल्या त्या मेन पिकावर फरक पडतो, त्यामुळे तुम्ही निंदणी करूनच त्याचं बंदोबस्त करणं गरजेचं आहे. अजून पुढे जाऊन सबसिडी मिळत नाही, सत्यवान पवारांचा प्रश्न आहे. आता काय झालं की आता आमचं आता बारामती तालुका कृषी अधिकारी ऑफिस आहे. आता अडचण की बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सबसिडी कधी मिळते की तुम्ही जे प्लांटिंग मटेरियल म्हणतो आपण, लाल पांढरी जात असेल किंवा वरून पिवळ्या आतून पांढरी असेल किंवा वरून लाल आत पांढरी असेल तर ते शासन मान्य रोपवाटिकेत नर्सरीमधून घेतलं पाहिजे. आणि ऑनलाईन पोर्टल मार्फत तुम्ही अप्लाय केलं, थोडासा उशीर होतो, पण ड्रॅगन फ्रूट हे पीक सबसिडीसाठी त्यांनी त्यांच्या नॉर्म्स मध्ये जे आपण एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट हॉर्टिकल्चर आहे त्यामध्ये त्यांनी इन्क्लूड करून घेतलंय. त्यामुळे सबसिडी थोडीशी उशिरा मिळेल पण मिळणार. तुम्ही तालुक्याच्या ऑफिसला ऑनलाईन त्यांचे जे काही नॉर्म्स आहेत तेव्हा तुम्हाला लॉटरी पद्धतीने तुमचा नंबर ज्यावेळेस येईल त्या पद्धतीने तुम्हाला सबसिडी भेटणार. सत्यवान पवारांचा प्रश्न आहे, कोणत्या व्हरायटीला उत्पादन जास्त मिळते, रेड व्हाईट का जम्बो रेड का येलो ड्रॅगन. तर असं काही नाही की कुठल्या तीन पैकी एकालाच. आता मार्केटमध्ये कुठल्या फळाला जास्त डिमांड आहे ते वरून लाल आणि आतून पांढरा. तुमची जमीन कशी आहे, तुमच्या पाण्याचं व्यवस्थापन कसं आहे, तुम्ही ऑर्गॅनिक कल्चर काय करताय का, खताचं व्यवस्थापन कसं करताय, पाण्याचा निचरा होतोय का, ह्याच्यावर तुमच्या त्या ड्रॅगन फ्रूटच्या व्हरायटीचं उत्पादन अवलंबून आहे. त्यामुळे ह्या गोष्टीवर तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे.
अजून काय प्रश्न? ऋतिक जाधव, जमीन कशी पाहिजे सर या पिकासाठी? तर महत्वाचं तुम्हाला सांगितले, ड्रॅगन फ्रूट हे दुष्काळी विभागातलं पीक आहे किंवा त्याला आपण निवडून वर्गातलं पीक म्हणतो. जमीन निवडताना जास्त भारीतली जमीन किंवा जास्त पाणी साठणारी अशी जमीन या पिकाला चालत नाही. पाणी जास्त साचून राहिले की तुमचे जे ड्रॅगन फ्रूटची फांदी असते ते तडकते किंवा ते तडा जातो त्याला, किंवा तिथं जे अँथ्रॅकनोज म्हणतो किंवा मर रोग त्याला चालू होतो. त्यामुळं निचरा होणारी ज्या जमिनीचा साम उदासीन 6 ते 8 आहे, विद्युत वाहकता 1 डेसिमीटरच्या आत आहे, आणि ज्या जमिनीचं चुन्याचं प्रमाण 10%च्या आत आहे, अशा प्रकारची जमीन तुम्हाला ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीसाठी चालेल. आणि अजून तुम्हाला जर उत्पादन, अजून एक 57 परवानच्या ठिकाणी प्रश्न होता की कोणत्या व्हरायटीला उत्पादन जास्त मिळतं, तर आपल्याकडं जे लागवड करण्याच्या अगोदर तुम्ही जर कृषी विज्ञान केंद्रामध्ये जर तुम्ही जे माती परीक्षणासाठी सॅम्पल आणून दिलं, तर इथून आम्ही रिकमेंड करू, शिफारस करू ही जमीन चांगली. आणि आमच्याकडे कृषी ऍप आहे, ते जे आता आपण ज्या ऍप मार्फत कार्यक्रम बघतोय, तर त्या ऍपवर सुद्धा तुम्हाला पूर्ण माहिती, तुमच्याकडे जे काही माती परीक्षणाचा जर तुम्हाला अहवाल आला असेल, तर तो अहवाल त्या ऍपवर भरला तर तुम्हाला किती डोस टाकायचा, किंवा बारामती जवळ असेल शेतकरी या ठिकाणी येऊन तज्ञाशी संपर्क साधून खत व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याचा सुद्धा स्टँडर्ड शिफारसी डोस केला तर तुमचं उत्पादन खर्च वाढतो आणि उत्पादन खर्च कमी होतो आणि उत्पन्न वाढतं. तर अशा पद्धतीने आधुनिक पर्याय वापरून तुम्ही शेती करणं गरजेचं आहे. सत्यवान पवारांचा प्रश्न आहे, बुरशीविषयी माहिती द्यावी. आता बुरशीचं आपण ड्रॅगन फ्रूटचं बघितलं तर सुरुवातीला मी म्हणलं की ज्या जमिनीमध्ये जास्त काळ पाणी राहतं, निचरा होत नाही, त्या ठिकाणी मग तिथं मुळकूद चालू होते किंवा झाड थोडीशी वाळतात. तर त्यासाठी तुम्ही ऑर्गॅनिक जैविक पर्याय म्हणून तुम्ही ट्रायकोडर्मा एकरी 2 लिटर सोडला पाहिजे, किंवा ते एका झाडाला द्यायचं असेल तर पावडर स्वरूपामध्ये 5 ग्रॅम एका लिटर मध्ये, तर त्याची आळवणी करू शकता किंवा 22 ड्रेंचिंग करू शकता. किंवा तुमच्या जास्त पाणी जर फांद्या पिवळ्या पडतात किंवा तडकतात, तर फांद्यावर तुम्ही 22 सुद्धा फवारणी करू शकता. सदाशिव टेकोडे यांचा प्रश्न, इफ सेल्फ प्रोड्युस्ड प्लांट्स फ्रॉम मदर प्लांट यूज फ्रॉम ओन फार्म, इज इट एलिजिबल फॉर सबसिडी? स्वतःचे मदर प्लांट असले तरी चालतील, फक्त त्याला तुम्हाला आतापर्यंत कसं होतं, ज्या शेतकरी बांधवांना फळ पिकांची रोपवाटिका चालू करायची, ते स्वतःचा मदर ब्लॉक लागतो आणि तो पिकानुसार 2 वर्ष 3 वर्ष जुना लागतो. आणि त्यासाठी मदर ब्लॉक तुम्ही कोणत्याही गव्हर्नमेंट शासकीय रोपवाटिका, कृषी विज्ञान केंद्र किंवा विद्यापीठातील नर्सरीत आणलेली पावती तुमच्याकडे लागते. ती पावती घेऊन तुम्हाला तालुका ऑफिसला जाऊन तिथं नर्सरीच्या लायसन्ससाठी अप्लाय करायला लागतं. पण आता काय झालंय, ड्रॅगन फ्रूट नवीनच पीक आले आणि ह्याच्याकडे बऱ्याच लोकांच्याकडे मदर प्लांट नाहीत. मग आता जो शेतकरी बांधव प्रश्न, त्यांचा प्रश्न बरोबर आहे. मग त्यांना काय करायला लागतं की तालुक्याला जाऊन तिथं अप्लाय करायला लागतं, माझ्याकडे मदर प्लांट आहे, मदर प्लांट मी ह्या नर्सरीतनं, ह्या केविकेतनं किंवा ह्या शासकीय विद्यापीठातून आणलाय. त्या पावतीवर अप्लाय केलं, लायसनला अप्लाय करायचं, मग तुम्हाला ते लायसन मिळतं, परवाना मिळतो. आणि तो परवाना आणि तुमची रोपं जर तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन महाडीबीटी पोर्टलला टाकलं तर तुम्हाला अडचण येत नाही. विदाऊट परवाना जर तुम्ही रोप वापरले तुम्हाला रोपांची सबसिडी मिळणार नाही. ओके. मी आता तुम्हाला व्यवस्थित डिटेल सांगितलेलं आहे. आकाश कोंडेंचा प्रश्न आहे, खतांचं व्यवस्थापन. त्यामध्ये आपण सुरुवातीला शिफारसीत डोस किती आहे, तुम्ही माती परीक्षण करा, माझा नंबर घ्या. ही पीपीटी मला वाटते आपण कृषी कॅप मार्फत सुद्धा ते शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणि पर्सनल मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला डिटेल पहिला डोस कुठला, दुसरा, तिसरा, चौथा काय परत डबल रिपीट होते, तर मी तुम्हाला त्यावर व्यवस्थित माहिती सांगतो. आणि खतावर जास्त स्ट्रेस देऊ नका. याला काय असं डाळिंब, द्राक्ष, इतर भाजीपाल्यासाठी जास्त त्याला खतं लागत नाहीत. तुम्ही जर जैविक खतांचा वापर केला, ऑर्गॅनिक कल्चर वापरलं, तर तरी सुद्धा तुम्हाला 30% ते 40% रासायनिक खताचा वापर कमी तुम्ही करू शकता. तानाजी गुरु यांचा प्रश्न आहे, सबसिडीसाठी रोपांची बिळ नाही, त्यासाठी आता मी सांगितलं, कृषी अधिकारी कन्फ्युज आहेत. म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्याकडं रोप मदर प्लांट ज्या नर्सरीतून आणलंय त्याचं जर पावती असेल, तर ती पावती घेऊन कृषी अधिकाऱ्यांना तालुका ऑफिसला ते रजिस्ट्रेशन करायचं, किंवा
कृषी विज्ञान केंद्र बारामतीकडे सुद्धा आपल्याकडे परवाना आहे, आपली सुद्धा रोपं त्या ठिकाणी चालतील. तुम्ही तालुका कृषी अधिकारी भेटा, कारण त्या संदर्भात तुम्हाला मिळाला. या ठिकाणी नरेंद्र शर्मा यांचा प्रश्न आहे, विदर्भात लागवड करू शकतो का? तर ह्या फळ पिकाची लागवड पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण भारतामध्ये कुठेही करता येते. फक्त काळजी एवढीच घेणं गरजेचं आहे की पाण्याचं व्यवस्थापन तुम्हाला करता आलं पाहिजे. कारण निवडून वर्गातलं पीक आहे, याला पिकाला पाणी जास्त चालत नाही. निचरा होणारी तुमची जमीन असेल तर त्या जमिनीमध्ये येतं आणि ठिबक सिंचन करून या पिकाची चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही विदर्भामध्ये सुद्धा लागवड करू शकता. आणि यामध्ये टेम्परेचर मगाशी मी सांगितलं 38 ते 42 डिग्री पर्यंत जरी तापमान गेलं तरी ह्या पिकाला काही होत नाही. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी याची तुम्ही लागवड करू शकता. नरेंद्र शर्मा 7.5 सम असले चालतो. शक्यतो 8च्या वर गेला नाही पाहिजे. 8च्या वर गेला की त्याला आपण अल्कलाईन जमीन म्हणतो. त्याला सुद्धा तुम्हाला ऑप्शन्स आहेत. जर तुम्ही काय करा, आमचं कृषिक ॲप डाउनलोड करा. त्या ॲपमध्ये आपल्याकडं खत व्यवस्थापनाचं एक आयकॉन आहे, म्हणजे त्यामध्ये तुम्ही पूर्ण माहिती भरा आणि नंतर तुम्हाला अजून डिटेल माहिती मिळेल. सामू 7.5 सामू वर गेला की त्यामध्ये जिप्सम ऍड करायचं, काय करायचं, सामू कमी कसं करायचं, त्यासाठी कोणती खतं वापरायची, हे पूर्ण सोल्युशन तुम्हाला त्यामध्ये भेटेल. जगदीश उकले, कुठली व्हरायटी सर्व प्रकारच्या जमिनीसाठी आणि चवीसाठी गुणवत्तेसाठी उत्तम आहे आणि एकरी किती खर्च येईल लागवडीसाठी? आता माझ्या प्रेझेंटेशन मध्ये मी सांगितलं की वरून लाल आतमध्ये पांढरी असणारी व्हरायटी चांगली, आणि तुम्हाला रोप कुठल्या नर्सरीमधून आणताय, कमीत कमी 20 रुपयापासून मॅक्सिमम 50 रुपयापर्यंत सुद्धा रोप जाते. एकरी साधारणतः तुम्हाला 2000 रुपये लागतात. 2000 रुपये तू 20 रुपये केले म्हणजे 40,000 ते 50,000 रुपये मॅक्सिमम तुम्हाला खर्च त्या रोपांचा येतो. नंतर पोलचा खर्च 1,80,000 ते 2 लाख तुम्हाला कोणत्या पद्धतीचे, कोणत्या क्वालिटीचे पोल भेटतात तेव्हा त्याचं डिपेंड आहे. विकास शिंदे यांचा प्रश्न आहे, प्लीज प्रोव्हाइड कॉन्टॅक्ट डिटेल अँड सुटेबल टाइम टू कॉन्टॅक्ट. तर मला वाटतंय या ठिकाणी स्क्रीनवर नंबर शेअर करता येईल का कृषक ॲपची टीम? माझा नंबर मी सांगतो, पण तुम्ही सुद्धा चॅट बॉक्समध्ये नाव नंबर टाकला तरी नंतर शेतकरी बांधवांना कॉन्टॅक्ट करायला सोपं जाईल. माझं नाव आहे यशवंत जगदाळे. स्क्रीनवर तुम्हाला नाव दिसते सगळं माझं. फक्त मोबाईल नंबर 9623384287. परत एकदा मोबाईल नंबर सांगतो, 9623384287. आणि ऑफिस वेळेत तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट केला तरी चालेल, सकाळी 9:30 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, आणि रविवारी सुट्टी असते. तर धन्यवाद. या ठिकाणी बऱ्याच शेतकरी बांधवांनी चांगल्या पद्धतीने प्रश्न विचारले आणि मी आमच्या अनुभवानुसार प्रत्येक प्रश्नाला त्यांना समाधान होईल अशी उत्तरं दिली. तर पुन्हा एकदा मी या कृषी ॲपची जे काही आता टीम मेंबर्स आहेत, की हा कार्यक्रम यशस्वी पद्धतीने आयोजित करण्यासाठी सहकार्य केले, वेळ दिला, त्याबद्दल मी ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या वतीने त्यांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी जे काही शेतकरी बांधव कंटिन्यू उपस्थित राहिले, त्यांनी त्यांची इन्व्हॉल्वमेंट दाखवून त्यांनी प्रश्न विचारले, त्याबद्दल मी कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या वतीने त्यांचेही आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.